सगळे मजेत आहेत का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. असा भरपूर असा पाऊस येतोय मुंबईमध्ये आणि पावसात भजे खायची मजा वेगळीच आहे. त्यामुळे आता मी कांदा भजे बनवते. चाय पण म्हणते बघा. बघा भजे करायचं नाव काढलं तर चाय पाय नेला. बिस्किट मी आणेन. तू काय आणशील? बिस्किट. आता पावसच एवढा पडतोय आणि शाळेला सुट्ट्या आहे. खायला चव एक वेगळी नवीन नवीन पाहिजे. हिला खायचे कांदा भजे चाय, याला पाहिजे बिस्किट चाय. आणि पाऊस तर बघा किती आहे. आता पिणारा ते तुम्हाला दिसतंय का नाही माहिती. बघा पगी पण आली. आता आपण मस्त बनवू. पगू जेवली? जेवली नाही जेवली, झोपली होती. बघू सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता मी बनवते रेसिपी. तर म्हणलं चला आता बघा मटकीची वाटाण्याची हिरवी भाजी बनवली मी सकाळीच. चपात्या पण बनवून घेतल्या. मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतला. त्याला मस्त मिक्स करून घेते. कारण की आपण मीठ टाकलं ना कांद्याला पाणी सुटतं. त्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही पडत. अंगच्या पाण्यामध्येच भजे बनवायचे आपल्याला. लाल तिखट कमी घ्या. आणि कुणाला तिखट आवडतं कुणाला नाही आवडत. आमच्या घरात तिखट नाही आवडत आणि त्यात पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे लाल तिखट कमीच घ्यायचं. बेसन पीठ टाकून घेते. मी मॅडमचं बेसन पीठ वापरते. ते एकदम चांगलं पण राहतं. त्यात गाठी बिठी काहीच नसतं. एकदम स्वच्छ आणि खायला पण चवदार लागतं. त्याच्यातच मी मिक्स करून घेते मस्त. आपण चांगलं मिक्स करून घेऊ. कांदा एकदम हे बघा सिंगल सिंगल करून घ्यायचा आहे बघा कांदा. तर कांदा भजे खायला मजा. तापायला मस्त तेल टाकून ठेवू. मस्त गरम गरम भजे करून घेऊ. एक साईडला तोपर्यंत चाय ठेवते. तेल गरम झाले. आता मस्त भजे सोडून घेते. खेकडा भजे करू आज आपण. चांगलं गरम झाल्यावरच भजे सोडायचे. मस्त तू जेवण घे चल खाली. जेवण घे ना खाली. चपात्या घे भाजी घे.
जशा घरात खातो मग तशा बनवून दाखवते. आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडे आहे का मंडळी पाऊस नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इथं भरपूर पाऊस आहे. आम्ही अंबरनाथला राहतो पण पाऊस एवढा आहे अंबरनाथमध्ये की विचारता सोय नाही. आसान रेसिपी मंडळी नक्की बनवून खा. पावसाळा चालू आहे भजे खायला पावसाळ्यातच मजा.
आता भजन पाऊस चालू आहे ना. जेवून घे ना मग चपाती चूर ना. मस्त खेकडा भजी. खा मग खाऊ नको आगा लागन मग तुला सांगतो ते ऐकत जा. गेले चल. मस्त भाजी घ्यायची. चुरून आणायचं. भाजी खा चुरून मस्त. मटणाला चुरतात ती भाजी. मटणाची भाजी चपाती किती भारी लागते. मटणासोबत पण तास खाऊ शकतो. कांदा दे. चपाती तर चूर. मला कांदा दे. भाजीला कांदा नाही पाहिजे, कच्चा कांदा पाहिजे. समजलं मला ते. चांगलं बनायला पाहिजे. मला ते साधूच भेटले. मग खातो होय रे भाजीवर भाजी. कधी खाल्ले का? एक भजा खाल्ला त्यात बोलती. एक चॉकलेट होतं लगेच तर ना मंडळी, आजची रेसिपी जर आवडली असेल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय मंडळी. कमेंट पण करा.